कठीण परिस्थितीतसुद्धा देव आपल्याला 2 चॉईसेस देत असतो। एक पहिली म्हणजे तू ज्या सिच्युएशनमध्ये आहे त्या सिच्युएशनमध्ये तुला राहायचं आहे का, आणि दुसरी चॉईस तो देत असतो की तुला तुझी सिच्युएशन चेंज करायची आहे। आत्ता आपल्याला ठरवायचं आहे की आपल्याला जसं आहे तसं राहायचं आहे की आपल्याला स्वतःमध्ये बदल करून काहीतरी घडून दाखवायचं आहे। तर नमस्कार मंडळी, मी आहे वैशाली, तुमचं सर्वांचं स्वागत करते मोटिवेशन विथ वैशाली यूट्यूब चॅनलवर। आणि माझी सकाळची ब्रह्मवेळीची सुरुवात सकाळी 4लाच झाले। फ्रेश झाले, पॉझिटिव्ह अफर्मेशन केलं, थोडं प्राणायाम केलं आणि आपल्या अभ्यासाला बसले। तर आज मी माझा तात्यांचा ठोकळा अभ्यास करत आहे आणि यात मी मानवाचा समावेश जो सस्तन प्राणी गटात केला जातो, तसेच मानवी पचन संस्था, अन्ननलिकेचा मार्ग आणि पचन प्रथिने जे असतात ना, आपले जे प्रकार असतात, मानवी आहारातील घटक, त्यानंतर अन्नातील पोषणद्रव्य, सगळ्याचा अभ्यास करून घेणार आहे। आणि छान असं मस्त एक वेळा पुस्तक वाचून घेते मी। एक लाईन 2 वेळा वाचते। जी लाईन मला समजली नाही ती पुन्हा वाचते। माझ्या सांगण्याचा हाच अर्थ आहे की आपण आपला जो टॉपिक करतोय ना तो व्यवस्थितरित्या आपल्याला करावा लागेल, कारण आपला जो पुन्हा वेळ नसतो अभ्यास करण्यासाठी, म्हणून एकच टॉपिक जोही आता मी टॉपिक करणार आहे तो व्यवस्थित करून घेणार आहे। आणि जसं मानवी पचन संस्था असते, तर मानवी अन्ननलिकेचा जो मार्ग असतो तो मुखगृह, ग्रसनी, ग्रासिका, जठर, लहान आतडे, मोठे आतडे, हे सगळं असतं। तसं छान वाचून घेते। त्यानंतर थोडं डोळे लावून मिटून वाचण्याचा प्रकार करते। त्यानंतर पचन जे आपल्या ग्रंथी असतात त्यांचे प्रकार आपल्याला कोणकोणते आहेत, तर यकृत, पित्ताशय, स्वादुपिंड, लाळ ग्रंथी, म्हणजे ह्या सगळं कसं असतं, एक वेळा वाचलं हे लक्षात राहायला फार कठीण जातं। म्हणून काय करायचं, 2 वेळा वाचते, डोळे मिटून वाचते आणि काहीतरी व्हिज्युअलाइज करते की याचा संबंध मी कशासोबत ठेवणार आहे, आणि मग लिहून बघते। म्हणजे एक वेळा माझी अभ्यासाची पद्धत सांगत आहे तुम्हाला, म्हणजे मी वाचते, डोळे मिटून आठवते की मी काय वाचलं ते, आणि त्यानंतर तेच लिहून बघते। म्हणजे थोडं जे 70-50% आहे ना आपल्या डोक्यात छान भरतं आणि पेपरच्या वेळेस आपल्याला भरकन आठवतं। कारण असा जर अभ्यास केला फक्त वाचायचं घोकमपट्टी करत राहायची आणि पेपरामध्ये काहीच आठवत नसते। म्हणून मी माझा अशी थोडी मेथड करते अभ्यासाची। जरा वेळ लागला तर चालतो, पण जोही टॉपिक मी करते तो व्यवस्थितरित्या माझा चांगला छान माझ्या डोक्यामध्ये पुन्हा एकच टॉपिक बसतो। आपल्याला वेळ नसतो करायसाठी, म्हणून जेही करायचं ते व्यवस्थित करायचं आणि ते आपल्या असं छान लक्षात राहील असं करायचं। तर बघा, असा माझा अभ्यास सुरू आहे विज्ञानाचा। त्यानंतर मग मी माझा छान वाचून घेणार आणि थोडे त्याचे नोट्स बनवणार, आणि ते नोट्स बनवल्यानंतर मग मी सगळं ठेवून देते। कारण मग कसं मुलीचा टिफिन असतो, मुलाचा टिफिन असतो, दोघंही शाळेत जातात। आणि आज मला आमच्या वाडीत जी भाजी लावलेली आहे ती पण तोडायला जायची आहे। तर बघा, बाहेरचं दृश्य किती छान, मस्त डोळ्यांना आनंद प्राप्त झालेला आहे। नंतर घरात आले, चहा मांडला। मला चहा सोडायचा आहे, पण कसं असतं सकाळी एवढी थंडी असते ना, तर म्हटलं आता कसा एक दिवस पुढे ढकलला जातो ना, अशाच आपल्या वाईट सवयी आपण पुढे ढकलतो। तर किती प्रयत्न करते की पण तरी पण घोडभर घेते, पण घेतेच। पण ही माझी वाईट सवय, ती मला सोडायची आहे लवकर, पण ती नक्की सोडणार आहे मी। आणि असा प्रयत्न करेल की या हिवाळा झाल्यावर लगेच सोडेल। तर हा झाला गमतीचा भाग। आत्ता बघा, मी चहा मस्त उकळून घेते, कारण सकाळी उठले होते 4-4:30 पासनं, थोडं असं फ्रेश फील व्हायला पाहिजे म्हणून थोडा चहा घेते। आणि चहा घेतल्यानंतर मग कसा टिफिन बनवते। तर आत्ता मला टिफिन बनवण्यासाठी भाजी आणायला जावं लागेल आमच्या वाडीत। आणि तुम्हाला माहीत आहे की मी मेथीची भाजी, चवळीची भाजी, लाल भाजी, टमाटे, पालक अशी छान भाज्या लावलेल्या आहेत। आणि ही बघा कशा छान मस्त हवेसोबत डुलत आहेत। ही मेथीची भाजी आहे, ही पुन्हा लावलेली आहे, ही चवळीची भाजी आहे। आणि इथेच बाजूला तुम्हाला बघा लाल भाजी दिसत असेल, इथे टमाटर आणि बटाट्याची झाडं आहेत, इथे छान पालक, टमाटर, त्यानंतर बघा इथे दाखवते 1 मिनिट, कोथिंबीरला फुलं आलेले आहेत। आणि टमाटर बघा इतके छान लागलेले आहेत ना, मला खूप आवडतं गार्डनिंग करायला, आणि माझा हा एक छंदच म्हणून पकडा। आणि मी यातूनच माझे स्मॉल हॅपीनेस जपत असते, यातूनच मी मोटिवेट होत असते, माझे जे विकनेस आहे तो दूर करत असते आणि स्ट्रेंथ जवळ करत असते। आणि ही बघा कोथिंबीर, पालक, मेथी छान तोडून आणलेली आहे, आणि आता याचे मस्त मुलाला आणि मुलीला पालकाचे पराठे बनवून देणार आहे। तर असेच आपले स्मॉल हॅपीनेस जोपासायचे, मोटिवेट होत राहायचं, आणि स्वतःच्या स्ट्रेंथला कधीही असं त्याला खत पाणी देत राहायचं, जेणेकरून आपल्याला आपल्या जीवनात आणि आयुष्यात नेहमी प्रोत्साहन मिळत राहील।
हे बघा इथे मी आता मस्त पालकाचे पराठे करून घेत आहे आणि मला कोणीतरी कमेंटमध्ये विचारलं की ताई KVS जे कॉन्ट्रॅक्ट बेसवर असतं त्याचे फॉर्म कधी सुटतात, तर ते आता फरवरी मार्च महिन्यामध्ये सुटतात आणि प्रत्येक जिल्ह्याचे वेगवेगळे असतात. आपल्या जिल्ह्याच्या KVS केंद्रीय विद्यालयाची वेबसाईट असते, जसे की भंडाऱ्याची असेल केंद्रीय विद्यालय भंडारा असं टाकलं तुम्ही की तेथे येऊन जाते गुगलवर. नागपूरची वेगळी असते, सगळ्या जिल्ह्यांची वेगळी असते आणि त्यांच्या कॉन्ट्रॅक्ट बेसच्या जागा असतात 9, 7 अशा प्रकारे. तिथे जाऊन आपल्याला इंटरव्ह्यू द्यायचा असतो आणि त्यानंतर मग ते आपले सिलेक्शन करतात आणि त्यांना वाटलं तर थोडा पेपर पण घेतात ते. आणि इथे बघा मग थोडी आंघोळ वगैरे झाली, त्यानंतर मग देवासाठी फुलं घ्यायला आली. तर इतकी छान फुलं लागलेली होती ना, खूप सुंदर, मन प्रसन्न झाले बघा. आणि इतकं छान बघून खूप मस्त अशी तोडायची इच्छा होत नव्हती, पण देवाला पण ती खुलून दिसतात म्हणून 4-5 फुलं तोडून घेतली आणि निघाली घरी. आणि हा बघा आमचा चेरी, माझ्या मुलीने त्याचं नाव ठेवलंय छोटा. तिने एक क्यूट पप्पी घेऊन मागितला आम्हाला. त्यानंतर मग दुपारी काही शूट झालं नाही. आणि ही बघा ही रात्रीची मी भांडी घासून घेत आहे, माझा स्वयंपाक वगैरे सगळं झालेलं आहे. तर मैत्रिणींना बघा, जशी आपण आपल्या घराची स्वच्छता ठेवतो तशी आपल्या मनाची स्वच्छता ठेवा. निगेटिव्ह विचारांना मनात थारा देऊ नका. आणि बघा इथे पण माझा अभ्यास सुरू आहे आणि भांडी घासता घासता मी काही टॉपिक ऐकून घेतले सोपे. त्यानंतर 10 वाजलेले आहेत आणि आता 10 वाजता मी एक सिम्प्लिफिकेशनचं बुद्धिमत्ता चाचणीचं लेक्चर करून घेत आहे. आणि खरंच या सगळ्या धावपळीत आपला दिवस कसा जातो हे कळतच नाही. बघा मी सकाळी 4 वाजेपासून उठलेली आहे आणि आता रात्रीचे 10 वाजलेले आहेत. सगळी कामं, घरची जबाबदारी, मुलांना वळण लावणे, त्यात आपला अभ्यास. खरंच आपण सगळं काही करू शकतो. मी करू शकतो, तुम्ही पण नक्की करू शकता. आणि इथे बघा मी सरांचं सिम्प्लिफिकेशनचं एक लेक्चर अटेंड करत आहे. त्याचे मला वाटतं ते लिहून पण घेत आहे. त्यानंतर मग थोड्या वेळाने त्याचे प्रॅक्टिस काही प्रॉब्लेम सॉल्व करणार. आणि त्यानंतर मग थोडं जे पुस्तक आहे माझ्याजवळ बुद्धिमत्ता चाचणीचं, त्यातून त्याची गणितं सोडवून बघणार. म्हणजे मला कोणीतरी कमेंट केली आहे का गोडताईंनी, ताई तुझं सगळं व्यवस्थित असताना तू कशाला एवढी मेहनत करते. तर मैत्रिणीनं बघा, जर नुसते पंख असून काही उपयोग नसतो. त्या पंखाने स्वतः उडवायचं असते. स्वतः मला विकसित व्हायचं आहे, स्वतः मला घडवायचं आहे, स्वतःची पर्सनॅलिटी डेव्हलप करायची आहे. कारण आपल्याला स्वतः काहीतरी सिद्ध करून दाखवायचं असतं, तेव्हाच या आयुष्यात आपल्याला महत्त्व प्राप्त होतं, आपली व्हॅल्यू प्राप्त होत असते. म्हणून मी स्वतःला घडवत आहे. तर मैत्रिणींनो, आजच्यासाठी एवढंच. भेटूया पुढील व्लॉगमध्ये पुढील एका विषयासोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा, स्मार्ट स्टडी करा, पॉझिटिव्ह विचारांना खतपाणी द्या आणि असं स्वतःला स्मॉल हॅपीनेस जपत स्वतः मोटिवेशन घेत राहा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला सिद्ध करण्यासाठी स्वतःला घडवत राहा. तर नक्की भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.